नमस्कार मंडळी, डॉक्टर काजल्स चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहात एकदम हेल्दी, स्वादिष्ट, मऊ, स्पॉन्जी असा दुधीपासून बनवलेला ढोकळा. आश्चर्य वाटेल ना, हा काय दुधीपासून बनवलेला ढोकळा दिसतोय का? किती जाळीदार एकदम आणि स्पॉन्जी झालेला आहे. चला तर मग रेसिपी बघूया. सुरुवातीला आपण इथे 1 कप रवा घेतलेला आहे. रवा जर जाड असेल तर तुम्ही मिक्सरमधनं काढून घ्या. जर रवा एकदम बारीक असेल तर मिक्सरमधनं काढण्याची गरज नाही. मी इथं माझ्याकडे रवा थोडा जाडसर रवा असल्यामुळे मी तो मिक्सरमधनं काढून घेतला आहे. त्यामुळे थोडीशी त्याची पावडर झालेली आहे आणि थोडं रवाळ असे दोन्ही टेक्स्चर याच्यामध्ये आहेत. आपण हा रवा नंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलाय. हा असा ढोकळा आहे की ज्याला तुम्हाला फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही. इथं आपण दुधी साल काढून घेतलेला आहे. 1 कप जर रवा घेतलेला असेल तर त्याला 1 कप दुधीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. दुधी अत्यंत हेल्दी आहे, पोटासाठी थंड सुद्धा आहे. याच्यामुळे डायजेशन सुधारतं. ढोकळ्यामुळे सुद्धा दही आपण वापरतो, त्यामुळं पोटामध्ये जे आतड्यांमध्ये आपल्या चांगले बॅक्टेरिया असतात ते ग्रो होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे डायजेशन चांगलं होतं. तिथं आपण हा सगळा दुधी जो आहे पूर्ण 1 कप भर दुधी आपण छोटे छोटे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपण 1 कप थोडंसं आंबटसर दही घेणार आहोत. त्याचमध्ये आपण 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 10-15 आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला किती तिखटपणा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची घालू शकता. नंतर हे सगळं आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि आपण हे मिश्रण 10 मिनिटं असंच बाजूला करून ठेवणार आहे. तोपर्यंत चटणीची तयारी करूया. त्याच्यामध्ये आपण 1/4 कप शेंगदाणे, कोथिंबीर, नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आल्याचे तुकडे घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडेसे जिरे घालायचे, जिऱ्यामुळं चव छान लागते. आणि मग आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा दही घालणार आहोत. दही घालून झालं की थोडीशी आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे आणि याची आपण चांगली एक मस्त मऊ अशी चटणी करून घेणार आहोत. हिरव्या चटणी बरोबर एकदम ढोकळ्याची चव एकदम छान होते. चटणीचं टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. तर ही चटणी तुम्ही ढोकळ्याबरोबर पण खाऊ शकता, नंतर सँडविच बनवून पण खाऊ शकता. आपले इथे 10 मिनिटं झालेले आहेत. हे मिश्रण आपण थोडं ढवळून घ्यायचंय. नंतर ह्याच्यामध्ये आपण 1 पाकीट इनो घालणार आहोत. इनो घातल्यानंतर याच्यावरती पाणी घालायची गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये ताक घातलेलं आहे. त्यामुळं ताक आणि इनो यांचं मिश्रण एकत्र झाल्यामुळं हे फर्मेंटेशनच होतं. पण आपल्याला हे काय खूप वेळ फर्मेंटेट ठेवायचं नाही. तुमच्याकडे ढोकळ्याचं स्टँड असेल तर ढोकळ्याचं स्टँड किंवा मग साध्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा स्टीम करू शकता. तर आधी खाली थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आपण भांड्याला आणि नंतर हे असं आपलं मिश्रण केलेलं आहे ते बॅटर आपण याच्यामध्ये घालणार आहोत. कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या ढोकळ्याला स्टीम करू शकता. साधारणतः 15 मिनिटं तुम्हाला या ढोकळ्याला स्टीम करायचं आहे. कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे जर कुकरमध्ये करणार असाल तर. डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे. आपला हा ढोकळा छान स्टीम झालेला आहे. कलर पण बघू शकता. बॅटर स्टीम करायच्या आधी हलकीशी जर चिमूटभर हळद घातली त्याचा कलर पण खूप छान होतो. आता आपण ह्याला तडका देऊया. तेलामध्ये आपण हे जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि हा मस्त तडका झालेला आहे तयार. हा तडका आपण ढोकळ्यावरती टाकणार आहोत. व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे ढोकळा. छोटीशी जी भूक असते त्या भुकेसाठी हा नाश्ता एकदम परफेक्ट आहे. हेल्दी पण आहे आणि फटाफट होणार आहे. तुम्हाला फर्मेंटेशन करायची काही गरज पडत नाही याला, त्यामुळे हा लगेच होणारा नाश्ता आहे. ढोकळा आपण थंड होऊ देणार आहोत. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर बुरबुरायची आहे आणि जर ओल्या खोबऱ्याचा कीस असेल तर ओल्या खोबऱ्याचा कीस पण त्याच्यावरती टाकायचा आहे, म्हणजे चवीला पण खूप छान लागतं. थंड झाला की आपण हा ढोकळा व्यवस्थित कापून घेणार आहोत. तयार आहे आता हा आपला मऊ आणि स्पॉन्जी हेल्दी रवा आणि दुधीचा ढोकळा. ही रेसिपी नक्की करून बघा. कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
माझ्या चॅनलवरती अशाच हेल्दी इन्स्टंट अशा रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहावयास मिळतील. ढोकळा आपला थंड झालेला आहे आणि आपण त्याचे चांगले व्यवस्थित काप करून घेणार आहोत या चौकोनी आकारामध्ये. थंड झाल्यामुळं ढोकळा पण व्यवस्थित कापला जातो. जर गरम गरम ढोकळा तुम्ही कापला तर तो मधच तुटू शकतो. त्यामुळे थोडा एक 10 मिनिटे ढोकळा थंड होण्यासाठी ठेवावा. व्यवस्थित छान जाळी बघू शकता तुम्ही आणि एकदम स्पॉन्जी झालेला ढोकळा आहे. आणि या ढोकळ्याबरोबर आपण जी काही चटणी बनवली आहे ती चटणी एकदम स्वादिष्ट लागते. दुधी ही अशी भाजी आहे की घरामधली कोणती लोक आवडीने खाण्यास तयार नाही होणार. पण जर तुम्ही असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह जर रेसिपीज बनवल्या तर घरामधली लोक नक्कीच खातील आणि त्याचे जे काही पौष्टिक गुणधर्म आहेत ते घरातल्या सगळ्या लोकांना मिळतील. कारण की दुधी ही अँटी कॅन्सरस आहे, आपल्या स्किनसाठी चांगलं आहे, डायजेशनला एकदम चांगलं आहे. त्यामुळं सकाळ ज्यांना वेट लॉस करायचं ती लोक सकाळी उठून दुधीचा ज्यूस पण पितात. त्यामुळे अशी ही इनोव्हेटिव्ह रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की चॅनल शेअर करा. धन्यवाद.